मावशी, तुमच्या बिल्डिंगच्या मागेच गटार आहे, एवढी घाण आहे, तुम्ही तिथेच राहतात, तुम्हाला काय कशा प्रकारे त्रास होतो? आम्हाला सगळे घाणीचं वास येतं, पूर्ण खिडक्या वगैरे बंद ठेवायला लागतात आम्हाला. आणि कचऱ्याचे एवढे गटार भरले तर मच्छराने एकदम हे होऊन जातं. आम्हाला त्रास किती होते, आम्हाला भरपूर त्रास होते. पंचायतमध्ये पण आम्ही बोलून आले, तरी पण काही कोणी लक्ष दिले नाही आमच्या इकडं. मग तुम्हाला दुर्गंधी येते, त्याच्यामुळे तुम्ही खिडक्या बंदच ठेवत असतात? बंदच ठेवतात. काय करणार मग. पण हा त्रास कधीपासून सुरू झालेला आहे? 1 वर्ष झालं आम्हाला. 1 वर्षापासून चालू आहे त्रास एवढा. काय बोलणार, 1 वर्षापासून तुम्हाला त्रास होतो? तुमची लहान मुलं पण आहेत, आजारी पडल्याची लहान मुलं पण आहे. आम्हाला 1 वर्षापासून त्रास होते. रूमामध्ये पण आमच्या खाली पाणी भरलेलं आहे. आमची पण 2 रूम खाली आहे, त्याच्यामध्ये गटरीचं सगळं पाणी साठलं आहे त्याच्यामध्ये. आता 1-2 वर्ष झाले आमची रूम पण खाली जाय. ह्या खालच्या खालच्या माळ्याला पाणी भरलेलं आहे, पूर्ण सगळं. गटारीचं पाणी हो. भरतं. हे मागचे पाणी जाऊन ते गटरीत भरलेलं आहे. ओके, मग त्याच्यामुळे तिथे काहीच नाही करता येत तुम्हाला? काहीच नाही, ते बंदच ठेवलंय आम्ही. बंद room. ठेवावं बंदच लागतं. आहे. हो, रूमच बंद आहे ती. क्या बोलोगे? यही गटर का प्रॉब्लम है, यही बोलूंगी। गटर भरा है एकदम, रूम नीचे बिल्डिंग में भर जाता है गटर की वजह से, और मच्छर लगता है, यही सब बीमारी है। और क्या, अभी यही प्रॉब्लम है हम लोग को। आपके बच्चे भी इधर खेलते हैं? हाँ, बच्चे खेलते हैं, गटर का प्रॉब्लम है, पानी बिल्डिंग में भर जाता है, बच्चे लोग का तबीयत खराब हो जाता है। आने जाने में बहुत दिक्कत होता हाँ, है। आने जाने में दिक्कत बारिश हो के रहा है। मौसम में बहुत हम लोग हेर के आते हैं, जाते हैं बच्चे लोग के लेकर के। हम लोग को बहुत परेशानी है, छोटा छोटा बच्चा है, बन जाएगा तो अच्छा रहेगा। बहुत परेशानी हो रहा है हम लोगों को। आप ग्राम पंचायत को क्या बोलोगे? अगर पंचायत तो बोलेंगे कि बनवा दे तो अच्छा रहेगा हम लोगों के लिए। बच्चे छोटे छोटे हैं, आने जाने में बहुत दिक्कत होता है। आप क्या बोलोगे? अभी तो ठीक है, बारिश में तो आपको कितना? अभी बारिश में पूरा पानी भर गया था, कोचिंग आने जाने के लिए, बच्चों को ले जाने लाने के लिए दिक्कत होता था, और बीमारी भी, खुजली उजली सब हो गया था बच्चे लोगों को। ओके, इसलिए आप बाहर भी निकलते नहीं ना होगे? जरूरत पड़ता था तो निकलते थे, ऐसे नहीं निकलते थे बारिश के मौसम में। बोलो, आपके पास एक छोटा बच्चा भी है, मतलब बीमार भी पड़ सकते हो? बीमार थे मैम, बीमार थे, ये बच्चे बीमार थे, अभी 2 दिन हो गया है। हाँ। अभी तबीयत ठीक हुआ है, बहुत तबीयत खराब था। खराब था? हाँ, डेंगू भी हुआ था, ऐसा हाँ। समझ में आया है। एलर्जी हो गया था मेरे लड़की को, एलर्जी हो गया था। पूरा दवा हम करा रहे हैं, एकदम परेशान हो गए हैं एकदम अब की बारिश से एकदम। अब भी एलर्जी दवा चलाते हैं इधर का, हम लोग को तो और परेशानी बढ़ गया है। मन कर एक रूम छोड़ दे, फिर आदमी कहाँ जाए। मतलब आप इस हाँ। गटार के वजह से हाँ, रूम भी हाँ। छोड़? हाँ, गटर की वजह से बहुत परेशानी। हाँ, बच्चे के लिए सब एलर्जी हो गया है, पानी से घोर के जाना आना। गोदिए उठा लेते थे बच्चा को लिए कि बच्चे हम लोगों को हो जाए कि बच्चा को दुख ना हो। बराबर है, हाँ, आपको हो जाए, मतलब छोटे बच्चे को ना हो, इतना परेशानी हम लोग। लेकिन अभी सही है, लेकिन बन जाएगा तो सही रहेगा। आपल्या समोर गटार आहे आणि ह्या ठिकाणी लाल कलरची रिबीन बांधलेली आहे। अमोल गर्जे यांच्या हातामध्ये कैची आहे आणि आपण कधीही बघतो का एखादं उद्घाटन असेल त्यावेळेस रिबीन कट केली जाते, पण ह्या ठिकाणी कशा प्रकारचं उद्घाटन आहे? या ठिकाणी मागच्या 1 वर्षापासून ही जी गटार जी पूर्णपणे जी तुंबलेली आहे, या गटारीने तुंबल्यामुळे ही जी तुम्ही माझ्या मागे जी मीरा अपार्टमेंटची जी बिल्डिंग बघताय, ह्या बिल्डिंगमध्ये पूर्ण तळभागामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकताय पूर्णपणे गटाराचं सांडपाणी आहे आणि खिडक्या आणि त्याच्यामधलं अंतर तुम्ही बघताय। या ठिकाणी ते बोलतात एक लोकार्पण सोहळा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे, मी आणि माझ्या काही सहकाऱ्यांनी आणि इथल्या नागरिकांनी, की या ठिकाणी सुसज्ज असं स्विमिंग पूल हे स्वतः सरावली ग्रामपंचायतने आम्हाला या ठिकाणी तयार करून दिलेलं आहे। त्याचंच आता या ठिकाणी आम्ही उद्घाटन सोहळ्यासाठी जमा झालेलो आहोत। ठीक आहे, आता रिबीन कट करणार आहेत, त्याच्यानंतरच बघूया काय आहे ते। आज आपण बोईसर येथील सराव ग्रामपंचायत अवधनगर या ठिकाणी आलेलो आहोत। ग्रामपंचायतीच्या आशीर्वादाने आपण बघू शकतात ह्या ठिकाणी गटार आहे। ही गटार नाही म्हणावी लागणार, इथल्या ग्रामस्थांनी ह्याला नाव दिलेलं आहे स्विमिंग पूल। आपल्या समोर अमोल गर्जे आहेत। अमोल गर्जेंचं नाव पालघरमध्ये जे ग्रामस्थ आहेत त्यांना विविध प्रकारच्या समस्या भेडसावत असतात आणि त्या समस्या सोडवण्यासाठी
ह्यांनी विविध प्रकारचे अनोखे अशा प्रकारे आंदोलन केलेलं आहे. आज सुद्धा त्यांनी हे एक आंदोलन वेगळ्या प्रकारे केलेलं आहे, एक रिबिन कट करून. काय बोलणार, ह्या ठिकाणी आपण आलेलो आहोत, ह्या ठिकाणची परिस्थिती काय आहे, इथल्या ग्रामस्थांना किती ह्या गटारीचा त्रास सहन करावा लागतो, काय बोलणार आहेत, ह्याला सर्वच एक ग्रामपंचायत जबाबदार आहे का? येस, नक्की 100% सरावली ग्रामपंचायत जबाबदार आहे. ही जी मागची जी मीरा अपार्टमेंट ही जी बिल्डिंग आहे, ही बिल्डिंग मागच्या 1 वर्षाआधी या ठिकाणी पूर्णपणे जे पाणी होतं या साईडची कोणीतरी दुबे नावक ठेकेदाराने ही बिल्डिंग बांधलेली आहे. त्यावेळेस जेव्हा त्यांनी ही बिल्डिंग बांधली त्यावेळेस जे सांडपाण्याचा जो निचरा झाला पाहिजे त्याच्यासाठी सुसज्ज अशा गटारी बांधल्या जातात. शासनाची योजना आहे की बंदिस्त गटारी या नागरिकांना भेटल्या पाहिजे, पण ठेकेदार येतात या ठिकाणी मोठमोठ्या बिल्डिंगा उभा करतात, पण आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना पूर्णपणे या ठिकाणी दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. अक्षरशः तुम्हाला सांगेन, ह्या बिल्डिंगमध्ये तळमधल्या ज्या 6 रूम आहेत त्या रूमांना आज लॉक लागलेला आहे. म्हणजे ज्यांनी त्यांच्या स्वखर्चातून ज्या रूमा विकत घेतलेल्या आहे, ह्या पाण्याचा त्रास, हा पूर्ण जे गटाराचं जे सांडपाणी आहे ते पूर्णपणे त्यांच्या मोरीत जाते आणि मोरीतून त्यांच्या हॉल बेडरूममध्ये पाणी जात होतं. त्याच्यामुळे आणि पावसाळ्यामध्ये तर या ठिकाणी उभं पण नाही राहणार एवढा गच्च हा जो परिसर होता हा या पाण्याने भरला होता. एकंदरीत आपण बघू शकतो तर ह्या गटारीमध्ये प्लॅस्टिकचा ढीग आहे, पाणी आहे. एकंदरीत ही गटार तरी किती मोठी आहे आणि किती खोल आहे? 70 ते 80 मीटर ही गटर आहे. मागच्या वर्षी म्हणजे 23/12/2024 रोजी मी एक सरावली ग्रामपंचायतला पत्र दिलं होतं. काही 8 ते 10 कामं होते त्या पत्रात समाविष्ट होते की या कामांना मंजुरी देण्यात यावी, कारण खूप महत्त्वाचे कामं होते. त्याच्यामध्येच हे काम होतं. या कामाचं नाव होतं अजय घरत यांच्या घरापासून मीरा अपार्टमेंटपर्यंत गटर बांधकाम करून द्यावे. त्याच्यानंतर आम्ही मागणी केल्याच्यानंतर 7 लाख रुपये या गटरासाठी सरावली ग्रामपंचायतीने मंजूर पण केलेले आहेत. ते फक्त कागदापुरते आहेत. त्याच्यानंतर आजपर्यंत कधीच या ठिकाणी सरपंच असतील, ग्रामपंचायत अधिकारी असतील, ते या ठिकाणी येतात, फक्त लोकांना आश्वासनं देतात. आता नवनियुक्त जे ग्रामपंचायत अधिकारी आहेत ते पण आल्याच्यानंतर त्यांना पण मी बोललेलो, मी या ठिकाणी 3 व्हिडिओ बनवलेले आहेत. ज्या वेळेस मी या ठिकाणी व्हिडिओ बनवायला आलेलो त्यावेळेस मी इथून गेल्याच्यानंतर बहुतांश वेळा आजारी पडलेलो, कारण तुम्ही बघता या ठिकाणी दुर्गंधी आहे, कीटक आहेत, जे या ठिकाणी पूर्णपणे मच्छर पसरलेले आहेत. पण सरावली ग्रामपंचायत 5-6 महिन्याला एकदा येते या ठिकाणी, हा कचरा साफ केला तर करते आम्ही सांगितल्याच्यानंतर, आणि जी फवारणी करतात मच्छराची ती पण फक्त वर्षात एकदा किंवा 2दा करतात. ग्रामपंचायतीच्या आशीर्वादाने ही उघडी गटार सुरू आहे. इथले सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच नक्की कोण आहेत? इथले जे सरपंच आहेत ते आनंद प्रकाश धोडी हे इथले सरपंच आहेत. शुभम बोडे हे आमचे उपसरपंच आहेत. ग्रामपंचायत अधिकारी नवनियुक्त जे आलेत, आता 4 महिने त्यांना नवनियुक्त नाही बोललं जाणार, मयूर पाटील म्हणून आम्ही त्यांना वारंवार सांगतो की साहेब आपण प्रशासकीय अधिकारी आहात आणि शासनाची योजना आहे, शासनाचं धोरण आहे की बंदिस्त गटारी झाल्या पाहिजे आणि स्वच्छ भारत सुंदर भारत हा आपल्याला करायचा आहे. आणि आपला आसपासचा जो परिसर आहे हा सुसज्ज आणि चांगला आणि निसर्गरम्य असावा, जेणेकरून आपल्या भागातल्या लोकांना ह्या ज्या नागरिक समस्या आहेत ह्या सरावली ग्रामपंचायतीने सोडवल्या पाहिजे. कसं आहे, या ठिकाणी जर बंदिस्त जर गटारी झाल्या तर आपल्या आसपासचा जो परिसर आहे चांगला राहील, स्वच्छ राहील. आणि आता समृद्ध पंचायत राज अभियान हे पूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही बघताय गाजते. त्या समृद्ध जी पंचायत जी योजना आहे सरकारची, त्याच्यामधून जे बक्षीस मिळणार आहे त्याच्यासाठी सर्व महाराष्ट्रभरात ग्रामपंचायत फाईट करत आहे, आपापल्या गावाचा सुसज्ज असा विकास करतात. विशेष म्हणजे सांगेन की हे मला नक्की सांगायचे की आमच्या इथे जवळपास 250 ते 300 कंपन्या आहेत. आमच्याकडे पैशाची कमी नाही आहे. सरावली ग्रामपंचायतकडे सुमारे 8 ते 10 करोडचा बजेट असणारी सरावली ग्रामपंचायत का या ठिकाणी असमर्थ आहे मला हे कळत नाही. त्यांना आम्ही वारंवार सांगतोय, ग्रामसभेत आम्ही बोलल्याच्या नंतर ग्रामसभेची जी प्रोसिडिंग आहे, जे काम आहेत, वैयक्तिक कसल्या तरी वाद मनात ठेवून या ठिकाणी जे राहणारे जे लोक आहेत हे मतदार आहेत, पण या ठिकाणी काही भागामध्ये भाडोत्री राहतात असं त्या लोकांना वाटत असेल, पण भाडोत्री पण राहतात, ते पण देशाचे नागरिक आहेत, ते पण गावाचे नागरिक आहेत, त्यांचे मालक पण घरपट्टी भरतात, पूर्ण प्रकारचा टॅक्स भरून. जर अशा गटारी मोकाट भेटत असतील तर कुठेतरी दुर्दैव आहे. म्हणून आज सरावली ग्रामपंचायतचे निषेधार्थ बोललं जाईल की या ठिकाणी मी रिबिन कट करून या ठिकाणी नागरिकांना एकच सांगणार आहे, हा जो स्विमिंग पूल आहे, हा जो आम्ही खुला केलेला आहे, हे फक्त एक प्रकारचं बोललं जाईल ना, ते निषेधार्थ होतं. कोणीही या ठिकाणी पाण्यात येऊ नये, कारण याची जी खोली जसं की तुम्ही विचारली, अर्धा माणूस याच्यामध्ये बुडेल. मी मागच्या 2 दिवसाआधी इशारा दिलेला की मी या पाण्यामध्ये बसून आंदोलन करेन, पण माझ्या ज्या शुभचिंतक आहेत, माझे जे मित्रपरिवार आहेत, त्यांनी मला सांगितलेलं आहे की जर तुमच्या जीवाला काही झालं तर आपल्याकडे पूर्ण पालघर जिल्ह्यातल्या काही समस्या आहेत, त्या समस्यांकडे आपल्याला पण बघायचं आहे. तर जे काही अनोखं प्रकारचं जे आंदोलन करण्यामध्ये, जसं की तुम्हाला माहिती आहे की पालघर जिल्ह्यामध्ये अनोखे आंदोलन करण्यामध्ये आम्ही आणि आमचा जो ग्रुप आहे हा नक्कीच लोकांच्या नजरेमध्ये बसलेला आहे, की म्हणून मी बोललो की आपल्याकडे अजून पण खूप साऱ्या समस्या आहेत, त्या समस्यांसंदर्भात आपल्याला फाईट करायचं आहे. तर या ठिकाणी आम्ही अजून पण प्रशासनाचे आम्ही डोळे उघडतोय की लवकरात लवकर. आता हा मुलगा आला बघा तिकडून, याला पण तुम्ही विचारा, अभी कहाँ से आए आप, क्या कहोगे, ये गटर बनानी चाहिए कि नहीं? बनानी चाहिए। आप स्कूल में गए थे क्या, क्लास गए थे? क्लासेस अभी जा रहा हूँ। क्लास इधर से ही जाते हो आप? हाँ।
इधर से मतलब आपको डर नहीं लगता है क्या? नहीं, अब भी आता हूँ, रात के समय इधर से नहीं आता। ओके, दिन में आते हो तभी भी आपको थोड़ा डर लगता होगा ना, गटार है। जेव्हा मतदान असते तेव्हा ग्रामपंचायतचा प्रत्येक प्रतिनिधी किंवा ह्या ठिकाणी फिरत असतात, ग्रामस्थांना आश्वासनं देत असतात. मग आत्ता ही आश्वासनं विसरलेली आहेत का? तसंच बघायला गेलं तर ही उघडी गटार आहे. आत्ताच आपण बघितलं ह्या ठिकाणी लहान मुलं खेळत असतात. कदाचित लहान मुलं ह्याच्यात पडली त्याला जिम्मेदार कोण असेल? तसंच ह्या ठिकाणी विविध आजार सुद्धा उद्भवू शकतात, कारण आपण इथे 2 मिनिटं सुद्धा राहू शकत नाही आणि इथले ग्रामस्थ हे नेहमीच इथे राहत असतात. आपण खिडकी घराला, प्रत्येकाच्या घराला खिडकी असते. इथले ग्रामस्थ ही खिडकी सुद्धा उघडे ठेवू शकत नाही, मोकळा श्वास सुद्धा घेऊ शकत नाही. ह्याला सर्वस्वी जिम्मेदार ग्रामपंचायतच आहे का? हो, 100% सरावली ग्रामपंचायत आहे. कारण सांगायचं झालं तर या ठिकाणी दिसत असेल माझ्या मागे ह्या ज्या खिडक्या आहेत ह्या पूर्णपणे बंदिस्त आहेत. आपण जर त्यांच्या घरात गेलो तर खिडकी जाम झाली असेल. कितीतरी वर्षापासून त्यांनी ती खिडकी नसेल खोलली, कारण ही जी दुर्गंधी आहे ही पूर्णपणे दुर्गंधी त्यांच्या घरात जाते. आत्ताच त्या ताईंनी सांगितलं की डेंग्यू, मलेरिया सारखे आजार पसरलेले आहेत या ठिकाणी. 1-2 जणांना झालेत. लहान लहान चिमुकले मुलं या ठिकाणी खेळत असतात. पूर्णपणे हा घाणवास त्यांच्या घरामध्ये जात असतो. आणि तुम्ही बोलले की मतदान मागायला या ठिकाणी निवडणुकीच्या वेळेस येतात, तर दुर्दैव हे सांगायचं आहे की हे जे सरपंच आहेत जे या ठिकाणावर निवडून आले आणि ह्या वार्डाचे जे सदस्य असतील, उपसरपंच असतील, त्यांच्या प्रचारासाठी आम्ही सुद्धा होतो. होय, ही गोष्ट खरी आहे की आम्हीच बसवलेली ती बॉडी आणि आम्ही त्यांचा एकेकाळी जय जयकार केलेला आहे. पण ज्या वेळेस असं वाटलं की ते कामं करत नाही मिळत, त्यावेळेस माझं एक उद्दिष्टच आहे की जरी आपण एखादा माणूस निवडून दिला असेल, त्यांना जर त्यांचं जे काम आहे, त्यांना जे काम आहे ते आज एका संवैधानिक पदावरती असताना त्यांनी दुजाभाव नाही केला पाहिजे. एका भागात ते कामं करतात. आज तुम्ही सरावलीमध्ये बघा किती कामं होतात. आता हा जो मागचा पट्टा आहे, धोडीपूजा बघा, संजयनगर बघा, अवधनगर भागातल्या काही समस्या बघा. पण हा जो वार्ड आहे, ज्या वार्डामधून मताधिक्याने ते सरपंच या ठिकाणावर निवडून आले, त्या वार्डामध्ये आम्हाला मागे लागावं लागते त्यांच्या की साहेब हे करा, साहेब ते करा, साहेब हे करा. ग्रामपंचायतकडे साधा एक छोटा लाईटीचा बल्ब लावायला पण पैसे नाहीत, कारण ही गटार ज्याला निधी मंजूर असून सुद्धा. तुम्ही आताच सांगितलं का निधी मंजूर झालेला आहे, मग कधी निधी मंजूर झालेला? तो निधी फक्त कागदावरच आहे का? कधी अंमलात आणणार? झाले 6-7 महिने झाले याच्यासाठी निधी पूर्णपणे मंजूर झालेला. ग्रामसभेमध्ये त्यांनीच बोर्डवरती आम्हाला सर्व दाखवलेलं कुठल्या कुठल्या कामाला किती किती निधी मंजूर झालेला आहे. त्याच वेळेस आम्ही त्यांना बोललो की आम्हाला याची प्रत पण देण्यात यावी, पण त्यांनी अजूनपर्यंत प्रत नाही दिली, कारण त्यांना माहिती आहे जर त्यांनी काम नाही केलं तर आम्ही तीच पण प्रत. तुमच्या माहितीनुसार किती निधी आलेला आहे? 7 लाख रुपये निधी. ते काय आता वर्षभरात जर त्यांनी काम केलं तर केलं, नाही तर ते विसरून जाणार. असे पण कामं आहे सरावली ग्रामपंचायतच्या हद्दीत 22-23, 23-24चे पेंडिंग. ते काम न करता नव्याने कामं केले जातात, ज्या कामाचे प्रमाण नाही आहे सरावली ग्रामपंचायतकडे. पण मग ग्रामपंचायत एकंदरीत त्यांचे स्वतःचे खिशे भरते का? नाही, खिशे भरते असं नाही सांगितलं जाणार. पण तुम्ही बघितलं असेल सोशल मीडियावरती सरावली ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार मी पूर्णपणे सिद्ध केलेला आहे. प्रशासनाला निवेदनं दिलेत. जिल्हा परिषदच्या सीओना पत्र दिलं आहे, बीडीओंना पत्र दिले आहेत की याच्या मागे जे इथे काही जे ग्रामसेवक होते, याच्या आधीचे जे ग्रामसेवक होते आमचे ते किनी साहेब, त्यांच्या काळातल्या काही पथदिव्यातला असेल भ्रष्टाचार असेल किंवा ग्रामसभेमध्ये ज्या खुर्च्या आहेत ते बोलतात की त्या वाचनालयातल्या खुर्च्या आहेत. तुम्हाला सांगेन की वाचनालय आमचं खूप छोटंसं आहे. अशा प्रकारचा भ्रष्टाचार ही आमची सरावली ग्रामपंचायत करते. वाचनालयामध्ये 75 खुर्च्या ठेवायला पण जागा नसेल, पण 71,500च्या खुर्च्या घेतल्यात असं ह्या सरावली ग्रामपंचायतने दाखवलेलं आहे. तुम्ही विचारही नाही करू शकत. ही अशी बऱ्यापैकी या ठिकाणी 60 ते 70% मागच्या काळामध्ये ठिकठिकाणी या परिसरामध्ये काही भागामध्ये कामं आहेत, पेपरावरती आहेत, पण कामं हयातमध्ये काही ठिकाणी दिसलेली नाही आहेत. आत्ताच आपण बघितलं का बाहेर गटार आहे, त्या गटारीचं पूर्ण पाणी ह्या ठिकाणी 6 रूम आहेत, त्या 6 रूममध्ये पाणी भरतं. आपण आता रूम बंद होती, ती रूम उघडली तर अक्षरशः त्या रूममध्ये किडे पडलेले आहेत, खालती पूर्ण अस्वच्छता आहे. त्या ठिकाणी आपण 2 मिनिटं सुद्धा राहू शकत नाही. ही आत्ताची परिस्थिती आहे. तर पावसाळ्यामध्ये ह्याची काय अवस्था असेल, काय बोलणार? ह्या रूम पूर्ण बंद आहेत. पूर्णच्या पूर्ण या 6 रूम बंद आहेत. मी 2 दिवसाआधी पण या ठिकाणी पाणी गेली होती आणि आता आपण सर्वांनी आपल्या सर्वांच्या समोर त्या ठिकाणी रूममध्ये आपण गेलो. वर्षानुवर्ष ती रूमला लॉक होतं, तर खरंच बघितलं तर त्या रूममध्ये आज शेकडो लिटर पाणी आहे आणि त्याच्यामध्येच हजारो किडे आहेत. त्याच्यामध्ये जिवंत जंतू त्याच्यामध्ये फिरत आहेत. विचार करा, म्हणजे ते पूर्ण जो पाझर फुटलेला आहे जमिनीतून, पूर्णपणे ही जी बिल्डिंग आहे ही आतमधून पूर्णपणे खचत चाललेली आहे. इथले राहणारे नागरिक पण आतमधून पूर्ण संपत आहेत. पण या ठिकाणी सरावली ग्रामपंचायतचं लक्षच नाही आहे, कारण पूर्णपणे बिल्डिंग खचलेली आहे. कधीही बिल्डिंग पडू शकते. तसंच आत्ताच आपण बघितलेलं आहे का बघा, आत्ता आपण एखादी रूम किंवा फ्लॅट घेण्यासाठी किती पैसे लागतात आणि इथल्या ह्या रूम बंद अवस्थेत आहेत. मग जे आहेत मालक किंवा कोणी आहे ते फक्त गटारीमुळे त्यांना त्याचा फायदा म्हणजे घेता येत नाही.
हो, खरी गोष्ट. आता इथे हे काका पण मालक आहेत, काकांची पण एक रूम आहे या ठिकाणी, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकताय. काका काय बोलणार, तुमची इथे रूम आहे, किती वर्षापासून बंद आहे? अरे 4-5 बरस से बंद है रूम, इधर कोई आता ही नहीं, इतना पानी नीचे से बहता है ना गटर का, बाहर से दादर से होकर बाहर जाता है रोड पे, इधर आने को तकलीफ होता है. तो आपकी रूम बनी है? बंद है ना, आज 5-6 साल हो गया बंद होकर. आप रहते किधर हो? हम तो धनाईनगर में रहता हूँ. ओके, तो आपको क्या है, मतलब गटर? हाँ, गटर तो बनाने का ना, सबको है रहा है कि गटर बन जाए. कैसे रहेगा आदमी इधर, पब्लिक कैसे रहेगा, इसमें कोई आता नहीं है, इधर आने का भी रास्ता नहीं है. पानी जब आता है, अभी तो थोड़ा अभी इधर सूखा है, तो पानी इधर 1 फीट पानी रहता है, इधर आने को नहीं होता है, पत्थर रखकर आदमी सब आता है ऊपर वाला. आत्ताच काकाने सांगितलं, पण असा पण प्रश्न आहे का आत्ताच आपण बघितली का गटारी तुडुंब भरायला लागली प्लॅस्टिक टाकून. काही महिन्यांनी कदाचित गटार ओव्हरफ्लो होईल आणि पूर्ण पाणी बाहेर येऊ शकतं. जसं आता आपण रूम बघितल्या पूर्ण भरलेल्या आहेत, तसं रस्त्यावर सुद्धा पाणी येऊ शकतं. पावसाळ्यात तर पाणी येतच, मग दुसऱ्या दिवसामध्ये पण पाणी येऊ शकतं. खरी गोष्ट आहे. अजून एक महत्त्वाचा विषय सांगेल की सरावली ग्रामपंचायतने प्लास्टिक बंदीसाठी एक ग्रामसभा पण विशेष घेतली होती प्लास्टिक संदर्भामध्ये. आज सरावली गावामध्ये प्लास्टिक बंदी असताना ते कोण नक्की दुकानदार आहेत त्यांची चौकशी केली पाहिजे. मध्ये मधुर हॉटेलच्या परिसरात फक्त सरावली ग्रामपंचायतचे 1-2 कर्मचारी पावत्या फाडत होते की जे प्लास्टिक देत आहेत. आज तुम्ही बघत असतील नाही, ते फक्त पावती लोकांना शासनाला दाखवण्यासाठी फाडत असतील. हां, शासनाला आता नक्कीच मी आता RTIच्या माध्यमातून बघणार आहे की किती लोकांना त्यांनी पावत्या फाडलेल्या आहेत जे प्लास्टिकची पिशवी यूज करतात. तुम्ही बघितलं असेल गटारीमध्ये, आणि त्याचंही मी कारण लोकांना विचारलेलं आहे. तर काही गोष्टी ह्या नागरिकांच्या पण चुकतात की नागरिक पण खिडकी खोलतात, टाकतात. पण नागरिकांचं पण असं म्हणणं आहे की वर्षानुवर्ष ही घाण आहे, ही पूर्णपणे या ठिकाणी घाण आहे, तर ग्रामपंचायतीने मग साफसफाई करून द्यावी आणि आम्हाला सुसज्ज गटार बांधून द्यावी. त्याच्यानंतर आम्ही सर्व नियम पाळू आणि आम्ही कशाला टाकू. पण सध्या या ठिकाणी घाण झालेलीच आहे. बरोबर आहे. जेवढी चुकी याच्यामध्ये ग्रामपंचायतची आणि नागरिकांनीही, ग्रामसभा असते, प्रत्येक महिन्याला ग्रामसभा असते, त्या ग्रामसभेमध्ये नागरिकांनी पण आलंच पाहिजे. आता मला इथल्या काही माझ्या मित्रांनी असेल, माझा हा वॉर्डच आहे, माझं मतदान पण ह्याच वॉर्डात आहे, या गणातच आहे, म्हणून माझ्या काही मित्रांनी सांगितलेलं की अमोल भाऊ हा विषय तर मागच्या 1 वर्षापासून मी हा विषय हाताळतोय, पण कुठे सरावली ग्रामपंचायतकडून ग्रीन सिग्नल भेटत नाही. आज करू उद्या करू. तुम्ही बघितलं असेल की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की या ठिकाणी पूर्णपणे कीटक हे उघड्यावरती फिरत आहेत, उघडी पूर्ण गटर आहे आणि अक्षरशः 6 लोकांचं म्हणजे 60 लाख रुपयाचं नुकसान हे झालेलं असेल आणि याला जबाबदारी सरावली ग्रामपंचायत असेल. आता या ठिकाणी 1 RK जरी रूम असेल तरी 8-10 लाखाची ती रूम असेल. नागरिकांनी MRDCत काम करून असेल, विविध त्यांचं जे काय उत्पन्नाचं सोर्स आहे. एखाद्या माणसाने, एखाद्याचं स्वप्न असते की माझं सुसज्ज घर असावं की नाही, एखादा भाड्याने राहतो पण त्याचं एक स्वप्न असते की माझं फुलाची पाकळी एक माझं छोटंसं घर असावं. ते घर त्या माणसाचा आधार असते. पण या ठिकाणी ग्रामपंचायतकडून गटर न बनवून त्यांचा जो आधार आहे, त्यांचं जे घर आहे, त्यांचं जे छप्पर आहे, हे ग्रामपंचायतने हिसकावून घेतलेलं आहे. ग्रामपंचायत एकंदरीत झोपलेली आहे. किती उठवण्याचा प्रयत्न केला तरी मला नाही वाटत का उठेल असं. तरी झोपी गेलेली ग्रामपंचायत लवकर जागी व्हावी अशी इथल्या ग्रामस्थांची जोरदार मागणी आहे. कारण आपण ह्या ठिकाणी गटारीमध्ये अनेक प्रकारे कचरा आहे, प्लॅस्टिक आहे, सर्वच आहे. एकीकडे शासन बोलतो प्लॅस्टिक मुक्त, पण खरोखरच हेच प्लॅस्टिक मुक्त आहे का? ह्या ठिकाणी येणाऱ्या काही दिवसामध्ये गंभीर आजार सुद्धा उद्भवू शकतात आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार ही ग्रामपंचायत असणार आहे. ग्रामपंचायतीने आता तरी लवकरात लवकर जागं होऊन ह्या ठिकाणी गटार बांधावी अशी इथल्या ग्रामस्थांची कळकळीची विनंती आहे. कारण ह्या ठिकाणी लहान मुलं खेळत असतात, एखादा अनुचित प्रकारही घडू शकतो, म्हणून ग्रामपंचायतीने ह्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे. कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता रस, न्यूज पोलीस रिपोर्टर, बोईसर, सरावली. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.